हॅलो एव्हरीवन, माय आर्ट वर्ल्ड चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण तोरणाची दुसरी डिझाइन बघतोय। तर आपल्याला लागणार आहे कंपास, कार्डबोर्ड लागेल एक बेस म्हणून। दीड इंच घेतलेला आहे। 1.5 इंचाचा आपल्याला सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणखीन एक सर्कल आपण ड्रॉ करून घेतो आणि आता हे पण आपण कट करून घेणार आहोत। तर सर्कल कट झालेला आहे। आता आपल्याला याच्यावरती वूल लपेटायचे। 3 कलरची वूल मी घेतलेली आहे, बेबी पिंक, लाईट पिंक आणि इंडियन येलो आपण वापरणार आहोत। पहिले याला घेऊया। या सर्कलचे आपल्याला समान भाग करून घ्यायचे। अंदाजे घेतलेला आहे, तुम्हाला जसं वाटेल ना तसं तुम्ही घ्या। तुम्हाला 3 कलर हवे 3 कलर घ्या, 4 कलर हवे 4 कलर घ्या, ठीक आहे। किंवा सप्तरंगी पण बनवू शकता। पहिले आपल्याला वूल स्टिक करायला लागेल। तिकडे 3 पदराची वूल घेतलेली आहे मी। हे बघा, तशा तुम्ही 3, 4 किती पण घेऊ शकता, जसं तुम्हाला थिकनेस हवी आहे। व्हिडिओ पूर्ण वॉच करा, फुल वॉच करा, काही मिस करू नका, नाही तर तुम्हाला कळणार नाही काय केलं मी, ठीक आहे। नवीन असाल किंवा जुने असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला हिट करा, ऑल वर सेट करा। आता फेस्टिवल सीझन चालू होतोय, त्यामध्ये असेच खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत। आता हा माझा दुसरा व्हिडिओ आहे। तो पहिला व्हिडिओ मी तोरणाचा टाकलेला आहे। ज्यांना कोणाला बघायचं असेल किंवा नसेल पण बघायचा तरी सुद्धा जाऊन एकदा बघा। दुसऱ्या आयडिया आपल्या डोक्यात येतात, काय सजावट करायची घरामध्ये, तर त्यातून आपण वेगळ्या प्रकारची आयडिया घेऊ शकतो। तोरणच बनवायला पाहिजे असं काय नाही। वूल जास्त राहत असेल तर डबल लपेटा करू शकतो, म्हणजे लपेटू शकतो 2 वेळा। बघा आता माझ्याकडे कशी जास्त वाचते, मोठी झाली ती खूप, तर आता मी परत फिरवते तिला। जिथे तुमचा दोरा संपला ना तिथे तुम्ही परत एकदा ग्लू लावून स्टिक करा। हे बघा मी क्लोथ क्लिप लावलेला आहे, ते स्टिक होऊ दे। आता आपण तीच प्रोसेस दुसऱ्या ठिकाणी करणार आहोत, दुसऱ्या वूल बरोबर। तर अशा पद्धतीने आपल्याला सर्कल वूलनी कव्हर करून घ्यायचं आहे। आता आपल्याला घ्यायची गोटापत्ती। ही बघा सगळ्यात छोटी लेस आहे। आणि जर तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला याच्यापासून काय लाभ होतोय तर इतरांमध्ये शेअर करायला विसरू नका, दुसऱ्यालाही त्याचा फायदा होऊ दे। कोणाला समजा बनवून घरच्या घरी असं विकायचं असेल तर तेही काम करू शकतात। तर प्लीज शेअर करा, लाईक करा माझ्या व्हिडिओला, सबस्क्राईब नसेल केलं तर तेही करा। हे सगळ्यात छोटे मिरर आहेत, स्क्वेअर साइज आहे। सर्कल लावणार आहे एका साईडला, स्क्वेअर लावणार आहे। तर अशा पद्धतीने आपण हे स्क्वेअर साइजचे मिरर इथे बसवून घेतलेले आहेत। आता आपल्याला या साईडला, बॅक साईडला राऊंड मिरर बसवायचे। बघा हे पण सगळ्यात छोट्या साइजचे मिरर आहेत राऊंड मध्ये, ठीक आहे। हे पण आपल्याला तसेच बसवून घ्यायचे जसे आता आपण स्क्वेअर बसवले। तर मी आता पूर्ण करते, मग तुम्हाला भेटते। सुई दोरा होऊन घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून त्याला एक वेगळी नॉट बसेल, ठीक आहे। असं केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, दोरा एका साईडला पकडून घ्या आणि इकडे आपल्याला ना अशी गाठ मारल्याच्या नंतर आपल्याला दोरा आतल्या साईडनी परत एकदा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर बघा अशा प्रकारचे ना मणी येतात, हाफ कट मोती, ते असे स्टिक केलेले असतात, आपल्याला उचलून लावायचे असतात। तर 4 मध्ये बेल आणि 4 मध्ये असे मिरर। तर हे मिरर कसे बसवायचे ना ते सुद्धा बघून घ्या, मी दाखवते तुम्हाला। स्टिक वर ठेवून द्यायचं। तर बघा आता हा मिरर स्टिक झालेला आहे। आपल्याला 2 छोटे मोती घालून घ्यायचे त्याच्यामध्ये। पहिले याला आता रिमूव्ह करूया। हे केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला ह्याच्यात
सुईमध्ये ओवून घ्यायचं आहे. ह्याच्यातून पास करायचे जसं आपण बेलसाठी केलेलं. आता आपल्याला पुन्हा एक छोटा मोती टाकायचा आहे ह्याच्यामध्ये. हे बघा, इथे एक छोटा मोती टाकायचा आहे, एक मोठा थोडा साईजचा. तुम्ही तुमची साईज डिसाईड करा की तुम्हाला कशा प्रकारचे मोती हवेत. अशा प्रकारे एक असा आणि एक आपल्याला असा लावायचा आहे. तर आपले बेस रेडी झाले, म्हणजे आपले जे 4 लटकन लटकवायचे आहेत त्या रेडी झालेले आहेत. हे सर्कल आपले कंप्लीट झालेत. पुढे बघूया, जे आपण मूळ कलर घेतलेले आहेत ना त्यातलेच मोठे आपण एक वेणी बनवणार आहे. तिघांना एकत्र करा. तुमच्या दाराची जेवढी साईज असेल तेवढं घ्या अंतर, आणि अशा डबल करून 3 लड्या. ठीक आहे, म्हणजे समजा असं घेतलं ना, त्याला इथून फोल्ड करायचं आणि अशा होऊन तुमच्या दाराची जी साईज येईल त्याच्या 3 लड्या बनवायच्या. अशी एक लडी झाली, मग अशी दुसरी लडी घेतली, अशी तिसरी लडी घेतली आणि त्याची एक लडी बनवली. ओके, अशा मी ह्या 3 आणि अजून 2 बनवल्या. तर आपण ही लडी बनवून घेतलेली आहे. तर आता हा दोरा घेतलाय आणि दोरा पहिले इतका इथे सोडायचा आहे, त्यानंतर लपेटायचा इथे घट्ट बांधा एकदम, आणि मग नंतर आपल्याला इथे नॉट बांधून घ्यायचे. याचे आपल्याला पॉम्पॉम बनवून घ्यायचे. तर आपला हा बेस रेडी झालेला आहे. आता याच्यावरती ना जरी गोटा, ही बघा गोटापत्ती लेस आहे छोटी, आपल्याला गुंडाळून घ्यायची. तर मी एका टोकाला ना ही बांधून घेतलेलं आहे. एका साईडला दोऱ्याने मी ही गोटापत्ती लेस आहे ना इथे अटॅच करून घेतले, दोऱ्याने गाठ मारून घेतले आणि इथे बांधून घेतले. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 तिसऱ्या ह्याच्यावरती लपेटायला सुरुवात करायची. हिला फिरवून घ्यायचं आपल्याला. असे 3 खाणे सोडून आपल्याला हिला फक्त फिरवून घ्यायचे. इथे आपल्याला हिचा एंड करावा लागणार आहे. तर इथे आपलं एक बोट ठेवायचं, खालून लेस वरती येण्याची, ही बघा अशी, आणि या बोटाच्या जागेवरती तिला मूव्ह करायची आणि इथून गाठ मारून घ्यायची. अशी गाठ मारल्यानंतर काय करायचं, इथे आपल्याला सुई दोऱ्याने किंवा गमने चिकटवून घ्यायचं. बस एवढंच करायचं आपल्याला. तर आपला हा बेल्ट रेडी होईल पुढचं काम करायसाठी. ठीक आहे, लटकन बनवून घेऊया. अजून छोटे मोती घेऊया, थोडे याच्यापेक्षा मोठे असतात. तर आता आपण सुई काढून घेतलेली आहे आणि आपल्याला मोती याच्यात पास करायचे. तुम्हाला जितकी मोठी लडी हवी असेल ना तशी तुम्ही बनवून घ्या. आपण एक एवढी मोठी बनवून घेतले. ठीक आहे, अशा 3 बनवायच्यात आपल्याला. तर असे आपण 1 बनवले आणि अशाच आपल्याला 8 बनवावे लागतील किंवा 7. 8 किंवा 7 आपल्याला रेडी करावे लागणार आहेत. आणि यांना तिघांना मी एकत्र करून घेतलं वरती. असं आपलं लटकन रेडी झालेलं आहे बनवून. ठीक आहे, तर त्याच्यावरती मी एक कॅप बसवले, म्हणजे ही घंटी जी आपण पहिले लावले बेल, तीच बेल आपण परत वरती बसवून घेतले. हा एक बेलचा साईड आहे ना आपण सुईमध्ये ओवून घेतलेला आहे. ठीक आहे, आता पुढे बघूया काय करतोय. त्यानंतर इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची. ठीक आहे, एक सेट उचलायचा आपल्याला. आता आपल्याला काय करायचंय, ही बेल जिथून आपण टाकले ना इथूनच आपल्याला एक सुई बाहेर काढून घ्यायची. इथून बाहेर काढून घेतली, हे बघा.
आणि त्यानंतर एक मोठा मणी जो आपण वापरला तिथे तो टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे, पुढच्या लाईनवरती घ्यायचं आहे. म्हणजे इथे जरी गोटा जिथे लावलाय किंवा तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या किती अंतर सोडायचं आहे. पूर्ण सुई आरपार काढायची आपल्याला तिथे. ठीक आहे, इथे काढली. त्यानंतर आपल्याला इथेच नॉट बांधून घ्यायचे, पण दिसणार नाही अशी. ठीक आहे, कशी दिसणार नाही अशी, इथे बॅक साईडला. बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे नॉट घालून घ्यायचे आणि मग सुई पुन्हा उलट्या साईडने बॅक साईडलाच बाहेर काढायची. इथे काढल्यानंतर आपल्याला इथे कट करून घ्यायची. तुम्हाला हवं तर तुम्ही वूल पण वापरू शकता या कामासाठी. तर अशा पद्धतीने हे पूर्ण करायचं आहे. अशीच लटकन दुसरी आपण तयार केलेली आहे, ती कट करून घेऊया म्हणजे हँग होऊन व्यवस्थित राहील, पडणार नाही खाली. ठीक आहे, आता इथून कट करून घ्यायचं आपल्याला. तुमच्याकडे गोल्डन फुलं वगैरे असतील, फ्लावर असतील, तुम्ही इथे अटॅच करू शकता वरती. आता अजून एक मी तुम्हाला लावून दाखवते. तर हे 2 आपण लटकवले. आता तिसरा आयटम आपण लटकवणार ज्याच्यामध्ये आपण मिरर बसवलाय. एकामध्ये बेल बसवलंय, एकात मिरर. ठीक आहे, तर आता हा पण इथेच आपल्याला हे करायचं आहे. थोडंसं पाठी बघून घ्या. सगळं अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण करायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण करून घ्यायचं आहे तोरण. तर आता मी हे पूर्ण करते लावून आणि मग तुम्हाला भेटते, हे दाखवते. लास्टवाला जेव्हा लावीन ना तेव्हा पुन्हा असंच बनवायचं आपल्याला. इथेच शेवटची बेल आणि हे येणार आहे, लटकन, बेलची लटकन येईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला हे लटकन पूर्ण करा. जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यात एक्स्ट्रा ॲड करू शकता. मला जसं पटलं तसं मी केलंय. ठीक आहे, तर असेच छान छान व्हिडिओ पाहत राहा, येत राहा चॅनलवरती. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा, ऑलवर सेट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. खूप इझी तोरण आहे, घरातल्या घरात तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, हा व्हाईट दोऱ्याऐवजी तुम्ही वुलनचा दोरा पण वापरू शकता. हां, चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.